नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार विषयातील पहिले प्रकरण की जे सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणातील उर्वरित स्वाध्याय जो आहे तो अभ्यासणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण ग या उपप्रश्नापर्यंत म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह या प्रकारचा जो उपप्रश्न आहे त्यापासून सुरुवात करतोय। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसतोय की खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा। खाली जी काय वाक्य आहे त्यातील तुम्हाला अधोरेखित शब्द आहे की तो दुरुस्त करायचा आहे। जसं की पहिलं विधान यामध्ये दिलेलं आहे की अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय, या प्रकारचं विधान दिलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला हे विधान दुरुस्त करायचं आहे। यामध्ये चूक दिसतीये, सचिव होय हे चुकीचं उत्तर आहे किंवा चुकीचं विधान आहे। तर या ठिकाणी दुरुस्त जर आपण करून बघितलं तर अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे उपाध्यक्ष होय, या प्रकारचं अचूक उत्तर तुम्हाला यामध्ये द्यायचं। म्हणजे सचिव या ऐवजी तुम्हाला वाक्य पूर्ण कसं लिहायचं आहे, पुन्हा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे उपाध्यक्ष होय, या पद्धतीने तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे। दुसरं विधान या ठिकाणी दिलं आहे, संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे अंकेक्षकाचे काम आहे। अंकेक्षकाचे काम आहे हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे। तर संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे व्यवस्थापन समितीचे काम आहे, या प्रकारचं उत्तर तुम्हाला देणं अपेक्षित आहे। तिसरं विधान आहे, भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास अध्यक्ष म्हणतात। अध्यक्ष हा जो शब्द या ठिकाणी दिलेला आहे हा चुकीचा शब्द आहे। वाक्य जर दुरुस्त आपण करणार असाल तर ते कशा प्रकारे होईल, तर भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास क्रियाशील सभासद असे म्हणतात, या प्रकारे तुम्हाला विधान दुरुस्त करायचे। आणि चौथं विधान आहे की इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते। तर यामध्ये इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते हे विधान चुकीचं आहे। तर मग बरोबर काय असणार आहे, तर इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी सचिवाची असते। या प्रकारे तुम्हाला खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा या प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे। लक्षात आलं? त्यानंतर पुढील उपप्रश्न आपण अभ्यासतो आहोत, ई गटात न बसणारा शब्द शोधा। आता यामध्ये पहिला गट तुम्हाला दिला आहे, अ अध्यक्ष, ब उपाध्यक्ष, क सचिव आणि ड सभासद। यातील जर गटात न बसणारा शब्द आपण जर शोधला तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे सर्व काय आहेत, पदाधिकारी आहेत। मात्र सभासद जर आपण बघितले तर सभासद सहकारी संस्थेमधील पदाधिकारी आहेत का, तर नाही आहेत। तर सभासद हे सहकारी संस्थेचे मालक समजले जातात। म्हणून साठी गटात न बसणारा जो काय पहिला शब्द आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक ड सभासद। या पद्धतीने तुम्हाला योग्य पर्याय हा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी निवडायचा आहे, वेगळा पर्याय म्हणून किंवा गटात न बसणारा शब्द म्हणून सभासद हा अचूक पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडलेला आहे। त्यानंतर नंबर 2 असेल, नोंदणी अधिकारी अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष। आता यामध्ये देखील गटात न बसणारा शब्द आहे की नोंदणी अधिकारी, की ज्याला तुम्ही निबंधक म्हणून ओळखता। कारण अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष हे सर्व पदाधिकारी आहेत। मात्र नोंदणी अधिकारी हा सर्वोच्च अधिकारी आहे की राज्य पातळीवरती सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवणारा अधिकारी, की ज्याला नोंदणी अधिकारी म्हणायचे। सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून सहकारी संस्थेवरती केली जाणारी देखरेख ही नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली जाते। त्यावरती ठेवलं जाणारं नियंत्रण नोंदणी अधिकाऱ्याकडनं नियंत्रित केलं जातं। या सर्व गोष्टी आणि म्हणून गटात न बसणारा दुसरा जो काही गट आहे त्यातील नोंदणी अधिकारी हा गटात न बसणारा शब्द म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचे। त्यानंतर पुढील उपप्रश्न आहे, ज योग्य क्रम लावा। आता यातील योग्य क्रम जर लावा असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर योग्य क्रम काय असणार आहे, सभासद, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या प्रकारचा योग्य क्रम या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण दुसरा प्रश्न अभ्यासतो आहोत की खालील संज्ञा स्पष्ट करा की ज्यामध्ये सभासद, संचालक, व्यवस्थापन समिती, क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद या सर्व संज्ञा आपल्याला यामध्ये नमूद करायच्या आहेत। स्पष्टपणे या आपल्या उत्तरादाखल तुम्हाला त्यामध्ये लिहायच्या आहेत।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 असेल उपयोजनांवर स्वमतावर आधारित प्रश्न. त्यातील पहिला प्रश्न काय दिला यामध्ये तुम्हाला, सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. या विधानावरती तुम्हाला तुमचं स्वमत द्यायचं आहे, स्वतःचं मत द्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं की सचिव हा सहकारी संस्थेचा काय आहे, महत्त्वाचा पदाधिकारी असतो. यावरती तुम्हाला उपाययोजनांवरती किंवा स्वमतावरती आधारित असलेला हा प्रश्न की तुम्हाला या प्रश्नावरती किंवा या विधानावरती स्वतःचं मत नोंदवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 असेल फरक स्पष्ट करा. क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद. नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद, सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद, अध्यक्ष आणि सचिव अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फरकांचा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. योग्य प्रकारे ते तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत स्वाध्याय या अंतर्गत किंवा फरक स्पष्ट करा या प्रश्नांतर्गत. फरकाचा मुद्दा आणि 2 घटकांमधील फरक हा तुम्हाला यामध्ये 3 ठिकाणांच्या आधारे स्पष्ट करायचा, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक असेल 5 टिपा लिहा. या टिपा लिहामध्ये आपल्याला देखील काही टिपा लिहायच्या आहेत. साधारणतः सभासदांचे प्रकार, सभासदत्व रद्द होण्याची कारणे, अध्यक्षांचे अधिकार, सभासदांची पात्रता, आदर्श सचिवाचे गुण आणि सचिवाची कार्य या प्रकारच्या प्रश्नांवरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. हे सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये उत्तरादाखल नमूद करायचे आहेत, उत्तरासहित नमूद करायचे आहेत, हे लक्षात घ्या. यानंतरचा प्रश्न आहे कारणे लिहा. प्रश्न क्रमांक 6 त्यातील पहिला प्रश्न आहे की सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. हे विधान बरोबर आहे. या प्रकारचं कारण हे देखील तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे की सभासद हे सहकारी संस्थेमध्ये भागभांडवलाची गुंतवणूक करतात, प्रवेश शुल्क त्या ठिकाणी जमा करतात आणि निश्चितता भागधारण करणाऱ्या व्यक्ती किंवा भागधारण करण्याच्या माध्यमातून सभासद हे सहकारी संस्थेचे मालक म्हणून समजले जातात की ज्यांच्याच आर्थिक पाठबळाने सहकारी संस्था आपला जो काही व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते, हे आपण लक्षात घेऊ शकता आणि म्हणूनसाठी सभासद हे सहकारी संस्थेचे मालक समजले जातात. दुसरा विधान आहे की क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. हे देखील विधान बरोबर आहे. याचे देखील तुम्हाला कारण द्यायचे आहेत की क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय असतात. त्या ठिकाणी सभेमध्ये असेल, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये असेल किंवा या सर्व गोष्टी ज्या सहकारी संस्थेच्या हितावह आहेत त्यामध्ये सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये क्रियाशील सभासदांचा सहभाग हा त्या ठिकाणी असतो. त्याचप्रमाणे क्रियाशील सभासदाला मतदानाचाही अधिकार असतो. हे देखील विधान तितकंच बरोबर आहे. या सर्व कारणांचा उल्लेख तुम्हाला त्या उत्तरामध्ये करायचं आहे. विधान नंबर असेल 3 अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. हे देखील विधान बरोबर आहे की यामध्ये देखील अध्यक्ष हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये निर्णायक मत नोंदवतो. ज्यावेळेला प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरुद्ध बाजूने समान मतं त्या ठिकाणी पडतात, अशा वेळेला अध्यक्ष आपल्या निर्णायक मताचा वापर त्या ठिकाणी करू शकतात की ज्यामध्ये सहकारी संस्था किंवा सभासदांचं हित त्या ठिकाणी लक्षात घेऊन या प्रकारचं अधिकचं मत या अध्यक्षांना देण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. त्यालाच निर्णायक मत म्हणून ओळखलं जातं. चौथं विधान आहे की सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. हे देखील बरोबर आहे की सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्याला कारणं आहेत की सभासद अनेक ठिकाणी दूरवरती विखुरलेले असतात. अनेक सभासद, असंख्य सभासद की ज्यामुळे सहकारी संस्थेचं व्यवस्थापन ते बघू शकत नाहीत. त्यामध्ये काही त्रुटी राहू शकतात, अपवादात्मक काही त्रुटी त्यामध्ये असण्याची शक्यता असते. त्या हेतूने सभासद व्यवस्थापन समिती नियुक्त करतात की ज्यांना सभासदांचे प्रतिनिधी म्हणून ओळखलं जातं. ही सर्व कारणं तुम्हाला द्यायची आहेत. सोबतच अध्यक्षाची निवड व्यवस्थापन समितीकडून केली जाते. हे देखील विधान बरोबर आहे की अध्यक्षांची निवड व्यवस्थापन समितीकडून केली जाते की संचालक मंडळामधूनच अध्यक्षांची नियुक्ती होते की अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्था कार्यरत असते. हे आपण अभ्यासलं. त्यानंतर सचिवाच्या अंगी अनेक गुण असतात किंवा सचिवाच्या अंगी अनेक गुण असणं आवश्यक आहे. हे देखील आपण अभ्यासले विविध मुद्द्यांच्या आधारे की सचिवाच्या अंगी अनेक प्रकारचे गुण किंवा आदर्श सचिव होण्याकरिता त्याच्या अंगी असलेले गुण हे खूप महत्त्वाचे आहेत की ज्यामध्ये कल्पकता असेल किंवा त्या ठिकाणी प्रामाणिकपणा असेल किंवा या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे गुण की ज्यामध्ये संभाषण कौशल्य असेल, व्यवसायाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, जनसंपर्काची आवड जर त्याला असेल, सोबतच व्यवस्थापकीय ज्ञान असेल, पुढाकार वृत्तीने जर त्याने काम करण्याची जर त्याची वृत्ती असेल तर निश्चितता सहकारी संस्था आणि सहकारी संस्थेचं भविष्य हे उज्ज्वल असण्याची शक्यता असल्यामुळे सचिवाच्या अंगी या प्रकारचे अनेक गुण असणं आवश्यक आहे. हे देखील आपण विधान लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारची कारणं तुम्हाला त्यामध्ये विचारात घ्यायची आहेत. पुढील
आपण विधान बघितलं की सचिवाला सहकार कायद्याचे ज्ञान असणं आवश्यक आहे. हे देखील तितकंच योग्य आहे, कारण सहकारी संस्थेमध्ये सचिवाची जर भूमिका असेल तर ती कायद्याला धरूनच किंवा कायद्यान्वये सर्व त्याचे जे निर्णय आहेत ते त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले जातात, आणि म्हणून तरी कायद्याचं ज्ञान या सहकार क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे. पुढील विधान आहे की सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो. हे देखील विधान तितकंच महत्त्वाचं आहे की सहकारी संस्थेतील महत्त्वाचा पदाधिकारी असतो की ज्याच्याकडे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज किंवा प्रशासकीय कामकाज करण्याचा त्याचा अनुभव असतो, आणि त्या कामाच्या माध्यमातून तो सहकारी संस्थेची जी पार्श्वभूमी आहे किंवा सहकारी संस्थेला एक चांगल्या उच्च ठिकाणी घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. तर असा हा सचिव की ज्याचा एक पदाधिकारी म्हणून उल्लेख केला जातो किंवा महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून ओळखला जातो किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून सचिवाला ओळखला जातं. या सर्व कारणांचा उल्लेख तुम्हाला तुमच्या कारणे लिहा या प्रश्नामध्ये करायचा आहे. मी थोडक्यामध्ये तुम्हाला या प्रकारची पार्श्वभूमी तुम्हाला समजून सांगितली की या प्रकारची उत्तर अपेक्षित आहेत. याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये या सर्व प्रकारची कारणे व्यवस्थितपणे लिहायची आहेत, हे देखील लक्षात घ्यायचे. यानंतरचा प्रश्न असणार आहे साधारणतः खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यानंतर आपण प्रश्न अभ्यासतो आहोत नंबर 7. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे की सभासदांचे प्रकार विशद करा. सभासदांचे प्रकार जर आपण लक्षात घेतले तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ती जाणून घेतलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. सभासदांचे प्रकार जर आपण लक्षात घेतले तर त्यामध्ये क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद, नाममात्र सभासद या प्रकारचे सभासद अभ्यासलेले आहेत. या प्रकारे तुम्हाला उत्तर त्यामध्ये सविस्तर पद्धतीने द्यायची आहेत. दुसरा प्रश्न आहे सभासदत्व रद्द होण्याची कारणे सांगा. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर सभासदाचा मृत्यू झाल्यामुळे देखील सभासदत्व रद्द होतं. सभासदाने जर राजीनामा दिला तरी देखील किंवा सभासदाने भाग हस्तांतरण केलं तरी देखील सभासदाचं सभासदत्व रद्द होतं. इव्हन सभासद कार्यक्षेत्राबाहेर जर वास्तव्यास गेला किंवा संस्थेचे विसर्जन झाल्यानंतर देखील सहकारी संस्थेकडून सभासदत्व रद्द केलं जाऊ शकतं. सभासदाची हकालपट्टी केली जाऊ शकते किंवा सभासद जर अक्रियाशील म्हणूनच जर राहत असेल तर अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सभासदत्व रद्द केलं जाऊ शकतं. ही कारणं आपण या ठिकाणी सविस्तरपणे लिहायची आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सभासदाच्या जबाबदाऱ्या विशद करा. सभासदाच्या जबाबदाऱ्या जर आपण लक्षात घेतलं तर त्यामध्ये नियमांचं पालन करणं असेल. सभासदाला प्रत्येक नियम किंवा सहकारी संस्थेने घालून दिलेला नियम जो असेल त्याचं पालन करणं ही क्रमप्राप्त आहे. जी काय देणी असतील देण्यासंदर्भातील, संस्थेच्या संदर्भातील किंवा वैयक्तिक जी काही देणी असतील ती देणं ही सभासदाची जबाबदारी असते. सहकारी संस्थेचे भाग धारण करणं ही देखील सभासदाची जबाबदारी मानली गेली आहे. ज्या अनेक प्रकारच्या देयता आहेत त्या देयता देखील या सभासदाला द्याव्या लागतात. वारस नोंद असेल किंवा चौकशीच्या वेळेला माहिती पुरवणं असेल, सभांना उपस्थित राहणं असेल, कर्जाचा वापर योग्य कारणासाठी आणि त्याची परतफेड योग्य वेळेमध्ये करणं, सोबतच उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री करणं असेल किंवा संस्थेचं हित जोपासणं असेल, अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सभासदाला पूर्ण कराव्या लागतात. याही प्रकारची उत्तरं तुम्हाला यामध्ये उत्तर म्हणून लिहायची आहेत. त्यानंतर सभासदांची पात्रता जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकता की सभासद हा सज्ञान व्यक्ती असावा, कार्यक्षेत्रामध्ये त्याचं वास्तव्य असावं, साधारणतः नोंदणीकृत संस्था की ज्या देखील सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात, भागीदारी संस्था असतील, कंपनी असेल, सार्वजनिक विश्वास संस्था असतील, इतरही सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थांअंतर्गत इतर काही जे काही व्यवसाय संघटन प्रकार आहेत त्यांच्याही माध्यमातून किंवा त्यांनाही या सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून कार्यरत राहता येतं, कार्य करता येतं. किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व प्राप्त करता येतं, मिळवता येतं. इव्हन केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांना देखील सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व स्वीकारता येतं. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यानंतर सचिवाची कार्य विशद करा या प्रकारचा प्रश्न आहे. सचिवाची कार्य आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. सचिव हा प्रशासकीय अधिकारी आहे आणि सचिवाचे जर कार्य आपण अभ्यासली तर प्रशासकीय कार्य असतील, हिशेब ठेवणे व हिशेब तपासणे, कायद्यातील तरतुदींची पूर्तता करणं, सभेसंबंधीची कार्य असतील, सभासदांसंबंधीची कार्य असतील किंवा व्यवस्थापन समिती संदर्भातील कार्य असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्य सचिवाला पूर्ण करावं लागतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 7 याची उत्तरं तुम्हाला
सविस्तरपणे द्यायचे आहेत. यानंतर आपण अभ्यासतो आहोत प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे सभासदांचे प्रकार विशद करा. सभासदांचे प्रकार जर आपण अभ्यासले तर त्यामध्ये आपण सांगू शकतो की क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, सहयोगी सभासद, नाममात्र सभासद या प्रकारची उत्तरं तुम्हाला त्यामध्ये नमूद करायची आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की सभासदत्व रद्द होण्याची कारणे. सभासदत्व रद्द होण्याची कारणे जर आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये सभासदाचा मृत्यू झाला असेल तर सभासदत्व रद्द होतं, सभासदाने राजीनामा दिला तरी सभासदत्व रद्द होतं, संस्थेचं विसर्जन झालं किंवा सभासदाने आपल्या भागांचं हस्तांतरण केलं किंवा सभासदाने कार्यक्षेत्राबाहेर जर वास्तव्यास्तव केला, या सर्व कारणांनी सभासदत्व रद्द होतं. या प्रकारची उत्तरं तुम्हाला यामध्ये द्यायची आहेत. तिसरा प्रश्न असेल सभासदांच्या जबाबदाऱ्या विशद करा. आता सभासदांच्या जबाबदाऱ्या जर विशद करायच्या म्हटलं तर त्यामध्ये तुम्हाला नियमांचं पालन त्या सभासदाला करावं लागतं. इतरांची जी काही देणी असतील ती त्या सभासदाला द्यावी लागतात. सहकारी संस्थेचे भागधारण करणं ही देखील सभासदाची जबाबदारी मांडली गेली आहे. किंवा संस्थेचं हित जोपासणं किंवा जी काही नुकसान भरपाई असेल या सर्व प्रकारच्या गोष्टींना सभासदाने जबाबदार राहिलं पाहिजे. या प्रकारची भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे. सहकारी संस्थेच्या अंतर्गत ज्या काही सभा असतील त्या सभांना उपस्थित राहणं असेल किंवा जे काही कर्जाचा वापर योग्य पद्धतीने योग्य कारणासाठी आणि त्याची वेळेत परतफेड करणं याही प्रकारची जबाबदारी सभासदाला स्वीकारावी लागते. ही आपण या उत्तरादाखल नमूद करायचे. त्यानंतर सभासदांची पात्रता जर आपण विचारात घेतली तर सभासदांची पात्रता आहे की सभासद हा सज्ञान व्यक्ती असावा, कार्यक्षेत्रामध्ये त्याचं वास्तव्य असलं पाहिजे, नोंदणीकृत संस्था की ज्या देखील या सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेचे सभासद म्हणून कार्य करू शकतात, भागीदारी संस्था, कंपनी, सार्वजनिक विश्वास संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या सर्वांचा एक सहकारी संस्थेचे सभासद म्हणून देखील उल्लेख त्या ठिकाणी त्यांना सभासद होता येतं. हे आपण लक्षात घेतलं. स्थानिक स्वराज्य संस्था की ज्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांना देखील सहकारी संस्थेमध्ये सभासदत्व मिळवता येतं. हे देखील आपण लक्षात घ्यायचे. सोबतच पुढील प्रश्न जर आपण अभ्यासला सचिवाची कार्ये विशद करा. आता सचिवाची कार्य जर आपण लक्षात घेतली तर सचिवाला देखील अनेक प्रकारची कार्य करावी लागतात की ज्यामध्ये प्रशासकीय कार्य असतील, हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी, कायद्यातील तरतुदींची पूर्तता करणं असेल, सभेसंबंधीची कार्य असतील, सभासदांसंबंधीची कार्य असतील, व्यवस्थापन समिती संदर्भातील कार्य असतील, या सर्व प्रकारची कार्य सचिवांना पूर्ण करावं लागतात. हे आपण समजून घेतलं आहे. या पद्धतीने 7 नंबरचा प्रश्न आपण समजून घेतला आहे. यानंतरचा प्रश्न आपण अभ्यासतोय प्रश्न क्रमांक 8 दीर्घोत्तरी प्रश्न. त्यातील पहिला प्रश्न आपण अभ्यासतोय सहकारी संस्थेच्या सभासदांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्हाला सविस्तरपणे साधारणतः 1.5 ते 2.5 पेजच्या दरम्यान तुम्हाला या प्रकारच्या उत्तराचं लिखाण करणं अपेक्षित आहे. कारण मार्क देखील त्या पद्धतीने दीर्घोत्तरी प्रश्नाला जास्तीचे असतात. त्या कारणाने तुम्हाला साधारणतः प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आणि प्रकार, कार्य या प्रकारची किंवा अधिकार, जबाबदाऱ्या किंवा कार्य किंवा गुण या सर्व प्रकारचे उत्तरं किंवा या सर्व टप्प्याटप्प्याने उत्तरांची जी काय उत्तर लिहिण्याची जी पद्धती आहे ती त्या ठिकाणी आत्मसात करायची, त्या पद्धतीने तिचा अवलंब करायचा हे लक्षात घ्या. त्यानंतर आता पहिला प्रश्न आपण अभ्यासतो सहकारी संस्थेच्या सभासदांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न असणार आहे व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न असणार आहे अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. चौथा प्रश्न असणार आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न असणार आहे की सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण विशद करा. या सर्व प्रकारची उत्तरं किंवा सर्व प्रकारची उत्तरं तुम्हाला दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये लिहायची आहेत. ही आपण लक्षात घ्यायचं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंदवायची आहेत. आलं लक्षात? तर निश्चितपणे स्वाध्याय अंतर्गतचे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत प्रकरण क्रमांक 2 सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार. तोपर्यंत धन्यवाद.